मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आम्ही कांदे काढायला सुरुवात केली होती. कांदे तर दिले आम्ही उकते काढायला. कांदे काढायचं काम चालू होतं, पण लाल कांदा असल्यामुळं तो काही कांदा जास्त दिवस ठेवता येत नाही. त्याच्यामुळे आम्हाला तो मार्केटला पाठवायचा होता लगेच गोण्या भरून. त्यासाठी इथं 5-6 बायका म्हणजे 4-5 जणी बायका होत्या. मी पण होते, हे पण होते गोण्या धरायला. हर्षूनी पण खूप मदत केली आणि कांदे भरायचं काम चालू. 2 दिवस तर भरले आम्ही व्यवस्थित. तिसऱ्या दिवशी पावसाने एवढी आमची हाल केली ना, कारण की आमच्या लक्षात पण नाही आलं पाऊस येऊ शकतो आणि आमचं घर लांब असल्यामुळे ना आमचे कागदं पण सगळे घरीच होते. पण झालं होतं सगळं व्यवस्थित. संक्रांतीच्या दिवशी पण आम्ही रानातच होतो, पण संध्याकाळी मग तसं बी 3च्या नंतरच ववसायचं होतं. मग पूजा वगैरे तर सकाळीच केली होती आणि ववसलं मी इथं. आणि माझं हळदी कुंकू पण होतं त्या दिवशी, कारण की बऱ्याचशा बायकांनी गल्लीमध्ये पण ठेवलं होतं. आणि मी म्हणजे आमच्या आई होत्या ना तेव्हापासून आम्ही संक्रांतीच्या दिवशीच हळदी कुंकू ठेवतं. तसं मी मला वेळ नसता भेटला, त्याच्यामुळं मग मी आजच करून घेतलं संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू. आणि गल्लीत पण जायचं होतं आम्हाला. बऱ्याचशा ठिकाणी ठेवलं होतं बायांनी, 5-6 बायांनी ठेवलं होतं. बाकीच्या काही नंतर ठेवतात आणि काही संक्रांतीच्या दिवशीच असतं. त्याच्यामुळं आम्ही पण मग बऱ्याचशा जणींची इथं जायचं होतं आम्हाला. मग मी, अश्विनी आणि शेजारच्या वहिनी आम्ही गेलो होतो. शेजारच्या काकू होते ना त्यांच्या घरी पण बोलवलं होतं. मग तिथूनच सुरुवात केली. मग तिथं हळदी कुंकू वगैरे घेतलं आणि माझ्या जाऊबाईंच्या घरी पण जायचं तिळगुळ घ्यायला मला. मग तिकडं पण जाऊन आले. पण मग इकडं माझ्या घरी पण हळदी कुंकू होतं, त्याच्यामुळं मग लवकर आले, जास्त वेळ काही थांबले नाही. कारण की बायका पण येत होत्या घरी आणि मग मैत्रिणी वगैरे पण आल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर पण थोडेसे फोटो वगैरे काढले आम्ही. आणि माझं पण मग हर्षूला बोलले की माझे फोटो काढ थोडेसे, पण काय तो जातं वैतागून, मग थोडेसेच काढले 2-3 त्यांनी. दुसऱ्या दिवशी परत कांदे भरायचं काम चालू होतं. झाले आता सगळे कांदे भरून झाले आता, त्याच्यामुळं काय आता एवढं